संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत आणि त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील केला जातो। या संदर्भातले काही पुरावे देखील देण्यात आले। माझ्यासोबत देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी आहेत। काय सांगाल, कालचे जे पुरावे आले होते ते धक्कादायक होते, आज काय नेमकी भूमिका घेतली आणि तक्रार कशा पद्धतीने करणार आहे? आज आम्ही जे काही घटना घडलेल्या आहेत मध्ये त्या ज्या CCTV आहेत, ज्या ठिकाणी जे आरोपी राहतात, ज्या वावरतात, त्या ठिकाणचे आम्ही CCTV मागवणार आहोत। तर बराक नंबर 9 असेल किंवा इतर ठिकाणी जे आरोपी ठेवलेले आहेत त्या आरोपींचा आपण आज CCTV माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत। आणि आज जे काही जेल प्रशासनामध्ये जे काही की आरोपींच्या शिवेत लागलेले आहेत त्यांची तक्रार आज मी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने तक्रारी केल्या होत्या त्यामध्ये CCTV बंद देखील केला जात होता, काही फुटेज डिलीट करण्याची देखील अंदाज होते। 22/2/2025च्या अगोदर जे काही कारागृहात आरोपी आलेले त्या काही ठिकाणचे CCTV ते डिलीट केले गेले आहेत, ही माहिती मला रात्री मिळाली आहे। म्हणून तुम्हाला मी ती माहिती सांगितली किंवा CCTV काल डिलीट केले गेलेले आहेत। काल गेले म्हणजे 22 तारखेच्या अगोदरचे जे CCTV फुटेज ते डिलीट केले गेले आहेत आणि त्याला पाठीमागच्या तारखेत दाखवलं गेलं की हे नादुरुस्त कॅमेरे आहेत म्हणून तिथले। हे 2 दिवसात आपल्याला कळलंच की ज्यावेळेस आपण माहितीचा अधिकार टाकणार आहोत त्यावेळेस ते सांगणारच आहेत की ते नादुरुस्त आहेत म्हणून। ती माहिती मिळो नाहीतर नाही मिळो आपल्याला CCTV मधली, मी त्या कर्मचाऱ्यांची रीतसर तक्रार मुख्यमंत्र्याकडे करणार आहे। आज मी माहितीच्या अधिकारात देणार आहे आणि बाकी आज मुख्यमंत्र्याला मी तक्रार पाठवणार। मात्र विशिष्ट जातीचे पोलीस कर्मचारी आहेत म्हणून त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेता असं त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं म्हणणं? त्यांची जात आम्हाला माहीत नाही, त्यांची जात म्हणून आम्ही त्यांना बघत नाही। आम्ही टाईम जी काही वेळ आहे, टाईम आहे, त्या टायमानुसार आपण माहिती दिलेली आहे की कोणत्या वेळेत कुणी मदत केली। आपण त्यांची जात बघून नाही, आपण टाईम बघून सांगितलेलं आणि ती जी आपण माहिती दिलेली आहे ती माहिती प्रशासनाने चौकशी करावी, तपासावं त्या ठिकाणी आहे का नाही। आणि जर वाटलंच खोटी माहिती दिली आम्हाला माहितीचा सोर्स आमचा पक्का आहे म्हणून आम्ही सांगत आहोत की माहिती खरी आहे। जर प्रशासनाला वाटेल आमच्यावर कारवाई करावी प्रशासनाने। जर वाटत असेल ना त्यांनी ही चुकीची माहिती तर आमच्यावर चौकशी करा, चौकशीत निष्पन्न नाही झालं तर आमच्यावर कारवाई करा। मात्र एवढं सगळं होत असताना आता इकडचे जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक असतील आणि कारागृहाचे जे काही इकडचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी तुम्ही काय तक्रार पत्रव्यवहार केला का आणि त्यांच्याशी काय बोलणं झालं का? त्यांनी काय तुम्हाला एवढं या संदर्भात माहिती दिली? प्रत्येक गोष्ट हे बघा, प्रत्येक गोष्ट ही आपणच तक्रार करावी आणि त्यानंतर कारवाई करायची का? मग जर कुणी तक्रारच नाही केली तर कर्मचाऱ्यांनी शासन कायदा मोडायचा का? स्वतः त्यांनी कायदा पाळला पाहिजे ना। कायदा का मोडत आहेत? हे कायदा मोडतायत असं वाटतं? हां, कायदा मोडत आहेत आणि ती त्यांची जिम्मेदारी आहे। कायदा मोडून नाही दिला पाहिजे प्रशासनानं। प्रत्येक गोष्टीत तक्रारच करावी। पीडित कुटुंबाने तक्रारीच करीत बसायचं म्हणलं तर पीडित कुटुंबाला जेल प्रशासनावर लक्ष द्यावं लागेल, तिथं जाऊन थांबावं लागेल रोज। हे काय करतात काय नाही ह्यांना कायदे ठरवून दिले गेले नाहीत का? तुमच्याकडे माहिती आल्यानंतर तरी आता थांबली तिकडची VIP ट्रीटमेंट सुरू आहे, ती थांबलेली आहे। ट्रीटमेंट नक्कीच थांबलेली असेल आणि CCTV डिलीट केलेले गेले आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि त्या CCTVत काय होतं काय नाही हे त्यांनाच माहीत आहे। मग या संदर्भात आता नेमकं काय भूमिका तुमची? आपण तक्रार करणार होतो, आता प्रशासन बघेल की काय कारवाई करायची काय नाही, ते त्यांचा भाग आहे। प्रशासन मुख्यमंत्र्याकडे मी तक्रार करणार आहे, पालकमंत्री म्हणून अजितदादाकडेही तक्रार करणार आहेत आपण पाहतोय देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खेडकर यांनी सांगितलं की ज्या काल आम्ही पुरावे दिले होते VIP ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये कारागृहामध्ये कशा पद्धतीने सुविधा दिल्या जात आहेत त्यातील काही CCTV फुटेज हे डिलीट केल्याचा संशय देखील आता देशमुख कुटुंबाने व्यक्त केला आहे। त्यामुळे एकंदरीतच जेव्हापासून वाल्मिक कराड हे बीड जिल्हा कारागृहामध्ये गेले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपी कारागृहामध्ये आहेत त्यामुळं त्या ठिकाणचं जे काही CCTV फुटेज आहे त्याची मागणी देखील करणार आहे आणि ही मागणी इथं नाही मिळालं तर थेट मुख्यमंत्र्याकडे देखील तक्रार करणार असल्याचं दादासाहेब खेडकर यांनी सांगितलं। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।